4 महिने झाले, 3 महिने झाले यायला पहिले 3च महिने. मग आता सासू सोनीचं काय नेमकी खरेदीच झालंय आमचं. मग आता 8 प्रत्येक दिवस गोष्ट तिकडे गेले शेतामध्ये. मी म्हटलं जाऊ द्या, तिकडे शेतीचे काम चालू आहे. ते अर्जंट होतं ना, ते नसतं तर मग आपल्याला कसं असतं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आपण. इकडे काय चालू आहे, आईचं काय करताय? जुने कपडे शिवायले. कसं दिवाळी आली तुझं काय हालचाल नाही अजून. काहीतरी घ्यायचं आपल्याला. हो, सगळ्या लोकांच्या दिवाळ्या अन्न झाले, सामान सुमान. आपलं काहीच नाही तयारी अजून. काय म्हणायचं आता दिवाळी तर आलीच, ते तर झालंच म्हणा, मग पण होईलच म्हणा. पण हे स्वेटर आज अचानक कसं काय काढलं? आता थंडी याचे दिवस आले ना, हम्म. मग करू राहिली शिवसात. बरं काय घ्यायचं एवढेच दिवाळीला? काहीतरी घेऊ ना, हम्म. घेऊ काहीतरी. तर असं आहे, इकडे आईचं जे आहे आज काय जुने कपडे जे आहे सर्व शिवायला घेऊन बसलेले. कारण ॲक्च्युली माहिती आहे का, दिवाळी पण जवळ येत आहे. ठीक आहे, आता अशी आमच्या मेन म्हणजे सुरुवात झालेलं आहे. चौकट तर काही जण हे पण करत आहे, फटाके फोडत आहे. बरं आईचं तर हे आलं आहे सध्या. इकडे राधिका काय करताय ते पण बघणार आहे आपण. कारण आज किचनमध्ये काही सायलेंट दिसत आहे, किचनमध्ये काही वाटत नाही आहे काही आहे म्हणून. आज काय काय चालू आहे, काय आहे सिनाराज? काय तुम्ही खरेदी नाही करू राहिले, काहीच नाही. सर्वांची शॉपिंग झाली. मग आता एवढं नाराज व्हावं लागते का लगे? आजकाल असं झालेलं आहे, दिवाळीचं शॉपिंग जे आहे ते लोक एका दिवसातही खरेदी करू शकतात. दिवाळीचं एका दिवसात करू शकतात. मग आता तुम्हाला त्या दिवशी म्हटलं चला म्हणून, तुम्ही काय म्हणत होते उद्या चालू. कालही म्हटलं तुम्हाला आज चालू. तुमचं एक दिवस नाही का असंच चालू. आता पण म्हटलं मी जाऊ म्हणून म्हटलं नाही का. आता म्हणतं शनिवारी. मग होती ना, आज ना उद्या होणारच आहे. प्रत्येक दिवस सारख्या थोडे असते, कधी वेळ द्यायला लागते. आता शेतामधले काम झाले, पण एवढं मनावर घेऊन एवढं इकडे येऊन काऊन बसायचं? मग किचनमध्ये पण काही काम करायचे किंवा काही करू लागायचं, आईला करू लागायचं, दोघेजण करायचं काही करते. पण मग तुम्ही काय बरं असं म्हणून राहिले, आज जाऊ उद्या जाऊ. मग एक दिवस सांगायचं. बरं सांग, काय काय घ्यायचं दिवाळीला? या दिवाळीला आईला साडी घ्यायची. आणखी आपलं सर्वच राहिलं. लक्ष्मीपूजन आणायची राहिली, आणखी किराणा आणायचा राहिला. अच्छा असं आहे. आणि मला धनतेरसला काहीतरी खरेदी करायचं. अच्छा हे आहे का मेन? धनतेरसची खरेदी पण आहे इकडं. पण यावर्षी थोडंसं जे आहे व्यवस्थित काळजीपूर्वकच करणार आहे आपण. कारण जसं मागची धनतेरस झाली, पहिले धनतेरस होती. सोनं नाही म्हणत. हो ना, मलाही समजलं. मला देवाचं करायचं काहीतरी खरेदी. बघू आपण काहीतरी जसं होईल तसं. पण आता तरी सध्या नाराज व्हायचं काम नाही आहे. नाराज नको हो, जाऊ आपण आज न उद्या. मग तुम्ही असेच बोलत आहात. मग आता चालू आहे तुमचं. मग आता 8 दिवस तिकडे गेले शेतामध्ये. मी म्हटलं जाऊ द्या, तिकडे शेतीचे काम चालू आहे. ते अर्जंट होतं ना, ते नसतं तर मग आपल्याला कसं असते माहिती आहे का, कुठली गोष्ट आपण शेतकरी माणसं नाही तसं नाही. पण मी म्हटलं जाऊ द्या, तिकडे गेले. मग आता 1-2 दिवस झाले काहीच नाही करू. होईल ना. काय केलं आज जेवायला? काय केलं? चल बरं. मी खिचडीच टाकले. तेच तर म्हटलं, किचन का बरं शांत आहे आज? मग आज नाही काहीच नाही तुमचं दोघीचं पण. तब्येत बरोबर नाही? काय झालं? चल साडी घ्यायची असं साडी घेऊ आपण. कारण घरची लक्ष्मी जर नाराज असली तर वेगळं वाटते माणसाला. कारण दिवाळीला काही ना काही तर पाहिजेच असते. कारण की जेवढं काही आपण करतो, सण उत्सव वगैरे जे काही असतात, कायच्यासाठी असतात तर तेच असतात. सर्व घरचं जे आहे सुखशांती, त्यानंतर काहीतरी नवीन, आणि बाकीचं जे आहे खाणं पिणं नॉर्मल असते ते चालूच राहतात. वेगळं काहीतरी वेगळ्या ठिकाणी काहीतरी दिवाळी वगैरे साजरी व्हावं आणि वेगळ्या पद्धतीनं व्हावं. चल बरं इकडं. तर तेच महत्त्वाचं असते. आणि आमची दिवाळी तर आता तुम्हाला माहीतच आहे, ठिकाण बदललेलं आहे आणि टाइम टेबल सर्व वेगळं चेंज झालेलं आहे. जसं की पहिलं दिवाळी तिकडचं नवीन ज्या जुन्या घराची होती मागची, यावर्षी इकडच्या घरातली आहे. वाशिममधली आपली पहिलीच म्हणा लागली दिवाळी. नाही तर मग काय करतो, 4 महिने झाले, 3 महिने झाले यायला पहिले 3च महिने. मग आता सासू सोनीचं काय नेमकी खरेदीच झालंय आमचं. कधी नाही तर काय नाही तर जास्त हे नाही.
आणखी आपलं किराणा राहिला ते शंकरपाळे जे संपन्न असतात लोकांचं फराळाचं करणं झालं, शॉपिंग झाली, आपलं काहीच नाही अजून. काही विचारायचं आता मग आता नाही तर का नाही आम्हाला शॉपिंग देतं. आईला साडी घ्यायची. होईल ना. आपलं कसं असते माहिती काय, वेळ टाइम टेबल सर्व असते. काम काय आणायचं आहे? फटाके आणायचे. फटाके आणायचे. फटाके फोडणार आहे का तू? हेच आपल्याला शूट करायला जरासं. मागच्या वर्षी फोडले होते आपण है ना खूप सारे फटाके. आणि नवीन उत्साह जे असते ते आहेच म्हणा. इकडे फटाके फोडायचे. जास्त नका आणू. आईचं काय म्हणणं आहे? फटाके नाही का नको, नवीन गावात नाही काय थोडासे फटाके. बघ काय आणायचं नवीन? नवीन लक्ष्मी आणून आपल्याला हा धनतेरसला आपण करू. धनतेरस पितळीची कशी का होईना पण आणा एक. एक पितळीची आणा आणि ते तर असतेच पूजेचं. आणखी आता दिवाळीचं जे असते कोणी हत्ती आणते करून. काय आणतात? कारण हत्ती खरंच ना. नाही हत्ती ते विकत आणतात की काय? केरळून आणतात का ते? राणी हत्ती आहे नाही, तो पितळीचे काय आणखी नाव आहे? करतात ना. पितळीचे हत्ती असतात. अंबानीने एक नाव सोन्याचे असतात. हत्ती निलावचं काय नाव आहे सोन्याचे त्याचं? असतात, पितळीचे असतात, चांदीचे असतात. आणते कोणी आपल्या काय? पितळीचीच आणू आपण. हा कारण लक्ष्मीचं वाहन आहे. धनतेरसला म्हणते त्याचे मान असते हत्तीचा. लक्ष्मीचं इकडं हत्तीचं म्हणणं आहे, काही म्हणणं आहे किंवा गाय पण करतात. हा काय करतात. गाय गाय मग आहे काय? आपल्याकडे. गाय? गाय वासरू नाही गाय वासरू नाही. मग आपण लक्ष्मी आणू, गाय वासरू पुढच्या वर्षी. इकडं आणखी काय म्हणणं आहे, काय करायचं आहे खरेदी? काहीच नाही. मी साडीत नाही घेणार. आईला साडी घ्यायची यावर्षी. बघू काही ना काही, त्याचं काही नाही आहे. कारण आता माहिती आहे का, दिवाळी आली तर खरेदी करावंच लागणार आहे. चला असं आहे सध्या. काय केलं जेवायला सांग ना? खिचडी. सगळ्यांना जेवायचं नाही का? जेवण ना. भजी काढायचे आता. भजी. पहिले तर मूड नव्हतं, स्वयंपाकाचंही करायचं नव्हतं मूड. आणि लगेच म्हटलं की आता जेव्हा शॉपिंगचं नाव घेतलं किंवा काहीतरी आपण खरेदी करू तर आता भज्यावर पण आलं काम इकडे. किती डेंजर. मग तुम्ही आज जाऊ उद्या जाऊ हेच चालू आहे तुमचं. मग काय जीवावर नाही लागलं का? हेच चालू आहे आमचं. म्हटलं किचनला सुट्टी आहे का आज? आज तर भज्याचं पण मेळ लागला सोबत. वा. भजी काढते मिरचीचे. आता बरेच जण म्हणतात चल किंवा व्हिडिओची सुरुवात काय झाली इकडं आणि एंड कुठं पर्यंत होता व्हिडिओचा. नाही तसं नाही. पण आता खरेदी म्हटलं तुम्ही घरची लक्ष्मीला नाराज करसान तर कसं काय आपलं घेणार. हा म्हणून होतं का ते? मग एक या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात. आईचं पण तसं चालू आहे का आज? नुसतं जे आहे जुनं स्वेटर घेऊन बसले संध्याकाळचा, म्हणजे ऍक्च्युली व्हिडिओसाठी. सामान सुमानच नाही काही अजून. कारण तर कसं मग आहे, काय करावं म्हणजे काही सुचतच बसावं नाही तर काय करावं. काही किराणा नसला तर काय. सामान सुमान माणूस लागते कामी काही ना काही. एक एक दिवस कामी लागायला काहीच नाही घरात तर काय. एक एक दिवशी एक एक तरी करून ठेवतो. कारण माझ्याच्यानं काही होत नाही जास्त. जरा जरा ताईला मदत करू लागतो. उद्या घेऊन येऊ आपण. जे जे होईल ते सामान घेऊन येऊ सर्व. मग त्याच्याच म्हणा. खाण्यापिण्याचं काही नसते. खाण्यापिण्याचं नाही एवढं. पण लक्ष्मीला नाही का फराळाचं बनवलं ना. हो. वगैरे सर्व बनवलं. ते रेडीमेडच घेऊन जा. चॉकलेट पॉकेट. हो ना. घरी होणार नाही ना. जेवढं झालं तेवढं करायचं, नाही तर आईच्या हातानं केलं तर चालते. काही आणता येतं नाही झालं तर. हा चालतं. आणि जरूर नसते काही सर्वच करायला लागते असं काही नसते. यावर्षी तेलकट खायला जमत नाही. चालते. इकडे मस्तपैकी राधिका भजे बनवणार आहे आता. तर भजे खाणार आहे आम्ही पहिले. तर चला हा व्हिडिओ आता बरेच जण कमेंट केलं पण आपल्या व्हिडिओला काल कसं किंवा दोघी जे आहे सासूना एकत्र राहिलं. हा मग हा सांगितलं. आईसाठी पण कमेंट आली एक किंवा आई जे आहे ते असे भांडणं वगैरे काहीच नाही करू शकत. आता भांडण नाही केलं तरी एक वास लागते सासूनाने. एक वास लागते ना. हो. पण असते प्रत्येक घरी असतेच ते. कधी ना कधी होणार असते. फक्त ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांच्या घरी जे असते व्हिडिओमध्ये नसते तसं, पण ऑलरेडी ओरिजिनल मध्ये तसं असते की मी करत नाही, ते म्हणते मी करत नाही. होते ना असं खूप वेळा. ते कसं आहे सर्वांच्या घरी असते. पण नाही का आपण व्हिडिओच्या मार्फत दाखवतो. बाकीच्या घरी नाही का व्हिडिओच्या मार्फत दाखवत नाही. असं आहे ते. मग कसं आहे आपण व्हिडिओ करतो थोडंफार असते एन्जॉय करायला लागत असते. त्याचा उद्देश असा नसते किंवा डायरेक्ट किंवा तुम्ही वेगळ्या मार्गाने दाखवता. नाही तसं
चला असं आहे मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काही तर थोडंसं आहे व्हिडिओमध्ये वेगळं वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तर घरी त्याबद्दल करायला बरेच जण नक्की जायचं. अच्छा, शनिवारला. म्हणजे हे कमेंट आहे का डिसिजन आहे का काय म्हणतात ते आदेश आहे आदेश नाही दिले मी तुम्हाला. काय? पण मग तुम्ही नाही ते माझं कर्तव्य आहे, मी तर न्यायलाच हा, पाहिजे. मग. पण जे होईल ते करूच आपण. चला तर नक्की भजी खायला या. तर आज तर आम्ही खाणार आहे. ओके चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय बाय.